तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नित्यनेम नामीते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानाचे राजे साधकाचे मैबाप चिंतकाची चिंतामणी योग्यांची माऊली सुखाचे सागर प्रेमाचे आगर धैर्याचे डोंगर वैराग्याचे मूळ संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांच्या हरिपाठ नामक ग्रंथातील हरिपाठ नामक उपनिषदातील आपल्या सर्वांना सहज समजेल उमजेल रुचेल पचेल गळे उतरेल अनुभवाला येईल असा साधा सोपा सरळ अभंग कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. वास्तवता हा अभंग कुणाचा काय हे सुद्धा सांगण्याची गरज नाही. हा अभंग म्हटला म्हणजे जे जे वारकरी आहेत त्या प्रत्येक वारकऱ्याच्या संध्येचा हा अभंग आहे. जो कोणी माळकरी आहे जो कोणी वारकरी आहेत त्याच्या हरिपाठ पाठ असतोच आणि त्यालाच वारकरी म्हणायचे. कोणाला ज्याच्या हरिपाठ पाठ असतो त्याला काही म्हणतील रामभाऊ टाक माळ करून आपला हरिपाठ पाठ नाही आपल्याला वारकरी म्हणायला तयार नाही. पाठ नसेल तर पाठ केला पाहिजे. हरिपाठ ही वारकऱ्याची संधी आहे. ज्ञानोबरायाच्या हरिपाठातील 23 क्रमांकाचा अभंग आपल्या समोर ठेवलेला आहे. आज मोठा परम भाग्याचा हा दिवस आहे. खरं म्हणजे गेल्या 1 वर्षापासून आमच्या दत्तूपंतांचं चाललेलं होतं की तुम्हाला एक कार्यक्रम द्यायचा आहे. मी म्हटलं कार्यक्रम चालूच असतात, सप्ताह सारखे सप्ताह असतात, पण इथं आल्यानंतर हे सगळं वैभव पाहिलं आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटायला लागलं हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हे सहजासहजी होत नसतं. त्यांच्या कृपा प्रसादाने त्यांच्या आयोजनाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या 35 वर्षापूर्वी या कार्यक्रमाचं वृक्षरूप सद्गुरू अक्कांनी या ठिकाणी रोपण केलेलं आहे आणि त्याचं हे वट वृक्षामध्ये आज रूपांतर झालेलं आहे. वारकरी संप्रदायाची पद्धतच अशी आहे. वारकरी संप्रदायाचे जे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांची सुरुवात होत असते, सांगता मात्र होत नसते. आज 35 वर्ष या कार्यक्रमाचं वय झालं, या वटवृक्षाचं वय झालं आहे आणि अक्कांच्या काही भाग्याने म्हणा त्यांच्या नियोजनासाठी आमचे महाराज त्यांना उपलब्ध झाले. सुग्रणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे. खऱ्या अर्थाने एखादा स्वयंपाक बनवायचा असेल तर त्या स्वयंपाक बनवण्यासाठी सुगरण असली पाहिजे. नाहीतर मग एकच प्रकारचा भात 3 प्रकारात केला जातो. वरती तांदळवाडी, मध्ये चिखलवाडी आणि खाली जळगाव. एकाच पातेल्यामध्ये 3 प्रकारचा भात शिजला जातो. खाली पाहिला तर सगळा जळून जातो, कोळसा होतो. मध्ये पाहिलं तर चिखल होतो आणि वरती पाहिलं तर तांदूळ तसेच असतात. त्याला सुगरण म्हणता येईल का? स्वयंपाक करणारी सुगरण असावी लागते. सुगरण आणि उदार आहे, ती वाढण्यासाठी उदार असली पाहिजे. नाहीतर जेवणाऱ्याला भाताची एक मूठ वाढायची, चपातीचा फलका वाढायचा आणि काही हवं का काही हवं का तर त्या मनाच्या मनात म्हणतो तुमचं डोंबलं खावं का. ताटातच काही नाही ना, त्याला सुगरण म्हणता येत नाही. जेवणारा पण नसत नाही पाहिजे, त्याला कळलं पाहिजे कशाबरोबर काय खावं. नाहीतर कढी बासुंदी श्रीखंड आमटी असंही खाणारे आहेत. तर महाराजांचं हे सुयोग्य अशा प्रकारचं नियोजन. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे सुगरण म्हटलं तर ते स्वतःच गायनाचार्य आहे. तुमची सर्व हिस्ट्री आमच्या बाबांनी मला सांगितली. तुमचं नाव पत्रिकेवरती वाचलं आणि शंकर स्वामींच्या त्या वारीच्या निमित्ताने तुमचा सहवास बाबांना त्यांचा तुम्हाला लाभलेला आहे. ही सगळी माहिती मिळाली. तिथं आल्यानंतर आनंदू रे आजी आनंदू एक एका होणी बळी रे. विद्यार्थी वृंद आहेत. 2 गणेश महाराज आहेत. एक आमच्या बरोबर आले आहेत, एक इथं पहिलेच आलेले आहेत. मृदंगाचार्य आहेत
काय महिमा वर्णवा, एक से बडकर एक आहे. कुठला कुठला पदार्थ खावा, लोकांना असं जेवताना पण वाटायचं भातच खावा की गुलाबजामू खावा, किती बटाट्याची भाजी खावा की गरम गरम पुड्या खावा. जसं तिकडे तसंच इकडे. तुमच्या सगळ्यांच्या भाग्याने ही सगळी मंडळी ज्ञानवान आहे, विद्वान आहे, सगळे काही आपल्या पात्रतेनुसार आहे. पण कीर्तनकार म्हटलं मात्र काही त्या पात्रतेचं नाही. मी मात्र काही कीर्तनकार नाही. सगळे तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानवान, धनवान, सगळ्या गोष्टी मी मोठे आहे. मला उगाच यांनी स्टेज बनवलं म्हणून मी मोठा दिसतो, नाहीतरी उंचीने सुद्धा तुमच्या सगळ्यांमध्ये लहानच आहे. पण ज्ञानोबराने सांगितल्याप्रमाणे का बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली, तोच करोली माऊली विजली जीवी. आता मी आता समोर बसले आहेत, महाराज आहेत, बसलेल्यांमध्ये अनेक विद्वान मंडळी आहेत. सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिकथात आपल्या वारकरी संप्रदायाची अलिखित आचारसंहिता आहे. पहिल्या दिवशी नामपर अभंग घेतला पाहिजे म्हणून हरिपाठातला नामाचं महत्त्व वर्णन करणारा असा अभंग आपल्या समोर ठेवलेला आहे. प्रथमतः ज्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे त्या भगवान दत्तात्रयाने एकदा वंदन करू. पहिलं मेरोच्या शिखरे, पहिलं मेरोच्या शिखरे, पहिलं मेरोच्या शिखरे, पहिलं मेरोच्या ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. अभंगाचा सरळ अर्थ आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समाजामध्ये असे माणसं दुर्लभ आहेत, असे माणसं विरळे आहेत, शोधूनही सापडत नाही. त्या काळामध्ये ज्ञानोबरांनी जेव्हा अशी दवंडी दिली, जेव्हा दानगोरा पिटवला, त्यावेळेस काही बुद्धिजीवी लोक ज्ञानोबरांना भेटले, म्हटले महाराज असे माणसं म्हणजे कसे माणसं. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हटले ज्यांच्या जीवनामध्ये भगवत नामाविषयीचा नित्यनेम आहे अशी माणसं समाजामध्ये दुर्लभ आहे. आणि अशांचा जवळ लक्ष्मीचा पती नाम भगवान विष्णू आपणहून येऊन राहतो. राव महाराज त्यांच्या जवळ भगवान विष्णू येतात हे बरोबर आहे. दुर्लभ माणसांच्या जवळ ज्यांच्या जवळ नित्यनियम आहे भगवान नामाविषयीचा त्यांच्याकडे भगवान विष्णू येतात. पण ते कुठल्या देवाचं नामस्मरण करतात. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हटले की दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही देवाचं नामस्मरण करत नाही, तर फक्त नारायण हरी नारायण हरी असा नामोच्चार करतात. आणि त्या नामोच्चाराच्या योगाने मुक्ती म्हणजे सर्व प्रकारचं सौख्य आणि मुक्ती म्हणजे चारी प्रकारच्या मुक्ती त्यांना उपलब्ध होतात. राव महाराज त्यांना हे मिळतं बरोबर आहे. पण तुमच्या सांगण्यानुसार किंवा त्यांच्या प्रमाणे आम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं नाही, आम्ही जर भजन म्हटलोच नाही, देवाची पूजा अर्चा केलीच नाही, नामस्मरण केलंच नाही, तर त्याचं काही प्रायश्चित्त वगैरे. ज्ञानोबरामध्ये डोळे उघडून ठेवा, कान उघडे ठेवून ऐका. जर तुम्ही देवाला शरण गेले नाही, देवाची भक्ती केली नाही, देवाचं नामस्मरण केलं नाही, तर तुमच्या जन्मामध्ये आणि नरकामध्ये काही फरक नाही. हरीशिवाय जर जीवन जगला तर तुमचा जन्म म्हणजे नरका समान आहे आणि तुम्ही यम दरबारातील पाहुणे नक्की आहात. का हो महाराज ठीक आहे आम्हाला समजलं, पण तुम्ही ज्या प्रभूचं नामचिंतन आम्हाला करायला लावतात, ज्या देवाचं नामस्मरण आम्हाला करायला लावतात, त्या देवाचं नाव आहे तरी कसं, आहे तरी केवढं. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हटले त्या देवाचं नाव केवढं मला पण माहित नाही, पण मी माझ्या श्री गुरूंना विचारलं.
निवृत्ती दादांना विचारलं आणि त्यांनी सांगितल्यावरून सांगतो, हे जे काही आपल्याला दिसणारे आकाश आहे, हे जे काही आपल्याला दिसणारं नभ आहे, हे जे काही आपल्याला दिसणारं गगन आहे, या आकाशा नभा गगनापेक्षाही देवाचं नाव मोठं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाभुनी वाढ नाम आहे अभंगाचा सरळ अर्थ मी आपल्या पुढे सांगितला. कळला का सगळ्यांना? होत म्हणत चला. गंमत काय माहिती का, तुम्ही हो म्हटले म्हणजे आमचं म्हणणं तुम्हाला कळालं, हे आम्हाला कळतं आणि गाडी पुढच्या स्टेशनवर न्यायला जरा बरं पडतं. बरोबर आपली गाडी 10:40 सुटेल, कारण ती 8:40 सुरू झालेली आहे. 2-5 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात तुमची सगळ्यांची परवानगी असली तर, पण शक्यतो आपली गाडी ही राईट टाइम सुटत असते. चालेल ना आपल्याला? बरोबर ना? सांगायचं काम आमचं, हो म्हणायचं काम मग आम्ही काही सांगू. रूपाचा कार्यक्रम इथं जवळपास गावाच्या जवळ आहे, पण खऱ्या अर्थाने हा शेतामध्ये आहे. शहर में जहर, गाव में गंधी और जंगल में मंगल, अशा मंगलमय वातावरणामध्ये आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. अभंगाचा सरळार्थ मी आपल्या पुढे सांगितला आहे. पैकी महत्वाचा चिंतनात्मक विचार असा आहे, समाजामध्ये साधू संत पुरुष होऊन गेले, त्यामध्ये ज्ञानोबा माऊली वयाने लहान आणि बोधांनी महान. ऐका, आई वडिलांचं दिलेलं कोणालाही पुरत नाही. सासू सासऱ्यांनी किती दिलं तरी कधी पुरत नाही. सरकारने किती सबसिडी किती हे अनुदान दिलं तर केव्हाही लोकांची भूक भागत नाही. कुठलंही सरकार आलं की कर्जमाफी मागायला तयारच असतात, पण या संतांनी जे काही दिलेलं आहे ते मात्र कधी कृपादान कल्पांती ही सरेना किंवा या संताचे ते जे काही देतात कल्पतरूपेक्षाही दुप्पट देतात. आपण बहुश्रुत मंडळी आहोत. कल्पतरू काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. कल्पतरू नावाचा एक वृक्ष आहे, कल्पतरू नावाचं एक झाड आहे. त्या कल्पतरूचं वैशिष्ट्य असं आहे, त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर तुमची जर का त्याचा वरचा मजला रिकाम असला, ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात, एक करंटा त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसला, एक करंटा त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसला, म्हटले काय करू लागला तर भीक मागायच्या झुडा. कल्पतरू तळवटी
सोडी झोळी देत असे गाठी किंवा कल्पतरू तळवटी जो कोणी मध्ये अनेक ठिकाणी वर्णन आहे. दैन्यम कल्पतरुस्तथा कल्पतरू चिंतिल्या अर्था कल्पतरू खाली वडे ती मागितली. कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर आपली इच्छा योग्य असो अयोग्य असो ती कल्पतरू पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुमच्या माहितीच आहे पण उजाळा म्हणून सांगतो बघा. उन्हाळ्याचे दिवस, मे महिन्याचे दिवस, वैशाख महिन्याचे दिवस, अशा त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक मोरी विक्या जंगलामध्ये गेला. जुन्या काळातली गोष्ट आहे. वाळलेल्या लाकडांचा त्याने सरपणाचा भारा वगैरे केला. दुपारचा 12-1 वाजलेला होता. मे महिन्याचं प्रखर असं तेज पडलेलं होतं सूर्यनारायणाचं. मोळी विक्या असतो, त्याच्या पायामध्ये चप्पल नाही, अंगात धड कपडे नाही, अंगाला घाम आलाय, डोक्यावर सरपणाची मोळी आहे. रॅप राईट रॅप राईट रॅप राईट रॅप राईट चाललाय. विचार करायला लागला, एवढ्या उन्हामध्ये जर एखादा मोठा वृक्ष सापडला असता तर त्याच्या सावली खाली बसलो असतो. कुठेही त्याला बसावं इतका मोठा वृक्ष त्या जंगलामध्ये नव्हता. पण योगायोग काय त्याचा, समोरचा दिवस अचानक कल्पवृक्षाचं झाड त्याला भेटलं. त्याने पटकन मोळी पिकली, थंडगार त्या झाडाच्या सावली खाली जाऊन बसला तर थंडगार अशी सावली मिळाली. सावली मिळाल्यानंतर मोळी काय विचार करायला लागला, सावली तर मिळाली बुवा, पण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असती तर. थंडगार पाणी तयार झालं, जसं काय फ्रीज मधून काढलंय वाळायुक्त पाणी. मोळी काय डसा पाणी पिला. पाणी पिल्यानंतर मोळी काय विचार करायला लागला, सावली मिळाली, पाणी मिळालं, पण जेवणाची व्यवस्था असती तर. लगेच पंचपक्वान्नाचं ताट त्याच्या समोर आलं. लाडू काय, पेठा काय, पेढा काय, श्रीखंड काय, हुक काय, तम काय, दम काय. त्याच्या आयुष्यात एवढे पदार्थ कधी मोळी विक्याने पाहिले नाही. मोळी विक्याला वाटतं हे खावं की ते खावं, हे खावं की ते खावं. लाभ रे बरकत रे, लाभ रे बरकत रे, लाभ रे बरकत रे. हे जेवला. जेवण झाल्यानंतर तर त्याने गप्पू बसावे केले. तो म्हटलं सावली मिळाली, पाणी मिळालं, जेवण मिळालं, पण झोपायची व्यवस्था असती तर. लगेच चंदनाच्या लाकडांचा सुवासिक असा पलंग तयार झाला. झोपायला नरम म्हणजे जेवायला गरम, अशा अवस्थेत त्याने गपचिप झोपावं की नाही. तो म्हटलं सगळं तयार काही झालं, म्हटलं भूत तर नाही. घेतलं खाऊन, बघता काय माझ्याकडे. म्हणजे आपल्या मनामध्ये इच्छा योग्य असो अयोग्य असो ती कल्पतरू पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तसं हे संत कल्पतरू प्रमाणे आहे. कल्पतरू काय देत, त्या कल्पतरूच्या दुप्पट संत देतात. आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे संत. ऐका, आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे संत. संत, ग्रंथ, पंत आणि भगवंत. किती गोष्टी झाल्या, किती झाल्या ऐकल्या तुम्ही? सकाळी सांगाल मला कुठल्या कुठल्या? संत, ग्रंथ, पंत आणि भगवंत. याच्यात आपला अंत की आपण पुढच्या जन्मात संत. आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे संत. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. नारा, मादा, गोदा, विठा, लाडाई, गोडाई, यसाई, साखराई, सजन कसाई, संत सखुबाई, संत जनाबाई, संत मीराबाई, संत निळोबराय, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका, निवृत्तीनाथ दादा, सावता महाराज, गोरोबा काका. किती झाले मोजले का? तसे 52 संतांची यादी आहे. प्रमुख संत 52 आहेत. आणि आमच्याकडे एक ग्रंथ आहे त्याच्यात 350 संतांची चरित्र आहे. एका गावात अशी संतांची यादी सांगितली. कीर्तन आटोपल्यावर एक जण आला, म्हटले महाराज एवढी मोठी संतांची यादी सांगितली, ते काही आम्हाला सबसिडी देणार आहेत का, आम्हाला काही अनुदान देतील का? सध्या अलीकडे लोकांचं तेच सुरू झालेलं आहे. कुठे काय मिळेल एवढाच पत्ता घ्यायचा फक्त. जे जे मिळेल ते. कोण काय विचारेल हे काही सांगता येत नाही. एका कीर्तनामध्ये आटोपल्यानंतर एकाने मला प्रश्न विचारला, म्हटले महाराज तुमचं कीर्तन मला आवडलं. म्हटलं आवडलं असेल दादा, पण मग तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. म्हटलं मला नाही आला. मग म्हणे खीर म्हणायचं. म्हटलं सोपं काय माहिती, एकदा काही दोनदा खीर म्हणता येईल. सांग म्हटलं तुझा काय प्रश्न आहे. तो म्हटलं एक अक्षरी स्त्री, तिचे राहणे मेरू शिखरी, ज्याने मारला हिरण्यकश्यपू त्यानेच मारली ती. म्हटलं वो ज्ञानेश्वरीचे पारायण केले पण ते स्त्रीचं काही वर्णन आलं नाही. गाथा अनेक वेळा वाचला तुकोबरायांचा, पण त्याच्यामध्ये काही बघायला मिळालं नाही. तुझा प्रश्न मी हरलेलो आहे, खीर म्हणतो. काय म्हटले चाटा मारतात लोकांना, साधा प्रश्न येत नाही. एक अक्षरी, अरे म्हटलं बाकीचं बोलू नको, खीर म्हणायची बोली होती, मी खीर म्हटलो. सांग म्हटलं काय उत्तर येतं. म्हणजे एक अक्षरी स्त्री म्हणजे डोक्यातली ऊ, तिला कोणी ऊ म्हणतं कोणी जू म्हणतं. तिचे राहणे मेरू शिखरी, डोकं म्हणजे
मेरू शिखर. म्हणे हिरण्यकशिपू कोणी मारला? म्हटलं नरशियाने मारला. नाही 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 खोटं बोलतो म्हणे, नरशियाने नाही मारला, मग नखाने मारला म्हणे. म्हटलं बरोबर आहे. मग जू मारायला काही कोयता आणता का? म्हणे नखानेच मारला. ज्याने मारला हिरण्यकशिपू त्यानेच मारली की. तस संत हे ज्ञानदान, नामदान, अभयदान देतात. ऐका, उत्तर नक्षत्राचं पाणी आणि संतांची वाणी. माँ का हाथ गैया की लात और संतों की बात, यदि 3 टनों के चोट लगा दी उसी को कभी भी बुरा नहीं समझना. आ गया ख्याल में आपका? माँ का हात, आईने प्रेमाने गालात चापट मारली, गायीने पोटात लात मारली आणि संतांनी कठोर वाणीने उपदेश केला तर यांना कधी वाईट समजायचं नाही. वनात वसंत आणि जनात संत, अशा अनेक संतांमध्ये ज्ञानेश्वर महाराज नावाचे संत होऊन गेले आणि त्यांनी आपल्याकरता हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. बऱ्याच लोकांचं जनरल नॉलेज खूप पुढे गेलेलं आहे. अलीकडे मोबाईलमुळे तर कोणाला काही विचारा, काही सेकंदात झालेली बातमी दुसऱ्या मिनिटाला त्या माणसाला कळते. अहो, प्रकाशाचा प्रति सेकंदाला वेग किती, लाऊडस्पीकरचा शोध कोणी लावला, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण, मोदीजी साहेब आज कुठे आहे, कोणालाही विचारा, पटोपट सांगतात. पण हरिपाठ कोणी लिहिला म्हटलं की ते म्हणतात आपल्याला काही गेलंय. अवघड गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना हरिपाठ म्हणजे काय हेच माहिती नाही. मी नवीन कीर्तन करायला लागलो होतो. नवीन माणसाला थोडी जास्त आग असते. बरंच वशिलेला होता आपलं कीर्तन घ्यावं, तुम्ही ऐकलंच नाही अजून, घ्या. मग मला तशी वेळ नाही आली. माझ्या वडिलांचं स्टेज ऐकलं होतं. मी बाबांना सांगायचो मला जाऊ देतं का आजचे दिवस, मला थोडं लाभ करते म्हटलं. ते म्हटलं ठीक आहे. शिरपूर तालुक्यात एक कार्यक्रम होता. असे हिवाळ्याचे दिवस. त्या स्टँड वरती त्यावेळेस बसनेच 6:45 वाजता बस होती. दिवस मावळलेला होता. त्या स्टँड वरती मी आपला एकटाच म्हटलं नेत्याने उरकून घ्यावा म्हणून माझा फुटफुट करत हरिपाठ पण उभा होतो. तितक्यात 2 जण आले. एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं. ते म्हटलं का रे काही वेळ आहे का? म्हटलं नाही बा, अजिबात नाही. म्हटलं तुझं डोकं फिरलं का? म्हटलं नाही, माझं डोकं तुमच्या दिशेने सरळ आहे, फिरण्याचा काही प्रश्न नाही. असं फुटफुट काय करतो म्हणे, वेळ आहे का? मी म्हटलं हरिपाठ म्हणतोय. आता ज्याने विचारलं त्यालाच हरिपाठ माहित नव्हता. तो त्याच्या शेजारी म्हणे महादू हरिपाठ म्हणजे काय? म्हटलं काय वेळ आहे यार, ज्याला विचारलं त्यालाही माहित नव्हतं. तो म्हणजे हरिपाठ माहित नाही तुला? इतकं साधी सोपी गोष्ट हरिपाठ माहित नाही, जसं काही याला माहितीच. तो म्हणे तुला माहिती तर सांग ना हरिपाठ म्हणजे काय? तर म्हटलं हरिपाठ म्हणजे हरीकडे पाठ. असं आहे का? असं नाही. ऐका, शेतात ताट संसाराचा थाट, बसायला पाठ, पाठीला पाठ, स्टीलचं ताट, उदबत्त्याचा घमघमाट, अंगात पेरिकाट, डोक्यात इस्त्री ताट, संध्याकाळी भट्टीची वाट. काय वाचीला हरिपाठ? काही ज्ञानेश्वरीत लिहिलेलं नाही. सकाळी उठाल आमच्या बंडू महाराजांना विचाराल का महाराज ते पाठ ताट कुठं आहे? हे सगळं मेडिलिन टाकळी बुद्रुक तालुका नांदगाव. याची माहिती पाहिजे असली तर 98 90 38 39 31 ला रिंग करायची. विनामूल्य सेवा उपलब्ध. विठ्ठल शास्त्राने एक विधान केलंय ते ब्राह्मण लोकांकरता. अथवा संध्या उपास. ब्राह्मण लोकांनी रोज स्नान केली पाहिजे, संध्या केली पाहिजे, देवार्चन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की त्यांच्या करताय, आपल्या करता नाही का काही? आपलं असं आहे का नाव गंगाधर आणि बिगर आंघोळीचं महिनाभर? अजिबात नाही. आपण सुद्धा रोज देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपण सुद्धा रोज देवाचं चिंतन केलं पाहिजे. ज्या वेळेला आपण देवाचं भजन सतत करू, नेहमी करू, सदैव करू, त्यावेळेस आपल्याकडून नित्यनेम घडेल. ज्ञानोबाई म्हणतात असा नित्यनेम करणारी माणसं समाजामध्ये दुर्लभ असो. अशांच्या जवळ लक्ष्मीचा पती भगवान विष्णू आपण होऊन येऊन राहतो. अभंगाचं पहिलं Thank you.
लागली दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जोडी. प्रदीर्घ प्रस्तावनेनंतर अभंगाच्या पहिल्या चरणाला आपण सुरुवात केली आहे. नित्यनियमाबद्दल ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये 4 प्रमाण आलेले आहेत. तसा हरिपाठाचा सर्वे करायचा ठरला, जे नित्यनियमाने हरिपाठ म्हणतात त्यांना विचारा तुम्ही, किती काम असू द्या 9 मिनिटामध्ये हरिपाठ होतो. किती मिनिटात होतो? 9 मिनिटामध्ये हरिपाठ होतो. ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये 27 अभंग आहेत आणि 112 चरण आहेत. आजचा जो अभंग आहे त्याच्यातला 23 क्रमांकाचा आहे. हरी हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामध्ये 57 वेळेला आलेला आहे. रामकृष्ण हा शब्द 14 वेळेला आलेला आहे. वैकुंठ हा शब्द 6 वेळेला आलेला आहे. आणि हे सगळं करण्यासाठी किती वेळ लागतो? फक्त 9 मिनिटं लागतात. इतकी साधी सोपी गोष्ट आहे. या अभंगामध्ये पहिला शब्द आहे नित्यनेम. प्रत्येक माणसाच्या म्हणण्यापेक्षा प्रत्येक जीवाच्या दिनचर्येमध्ये नित्यनेम हा असतोच. असा एकही प्राणी नाही की त्याच्याकडे नित्यनेम नाही, पण त्याला ते कळत नाही. मला सांगा, कुठला प्राणी खात नाही? खाणं हा त्याचा नियमच आहे ना, त्याला खावंच लागतं. हा त्याचा नित्यनेम. बहिर्दिशेला जाणं हा त्याचा नित्यनेम आहे. पण या ठिकाणी ज्ञानोबरायांना जो अभिप्रेत असलेला नित्यनेम आहे तो भगवत नामाविषयीचा नित्यनेम. काय होतो भगवत नामाविषयीचा नित्यनेम केल्याने? देवाच्या भजनाचा नित्यनेम केल्याने काय होतं माहितीये? माऊलींच्याच भाषेमध्ये आपल्याला सांगतो, नित्य सत्य नित्य हरी पाठ हरिपाठ जास्त गडी काळाची ताकद नाही त्याच्याकडे दृष्टी उडून बघण्याची. कोणाकडे? ज्याच्या जीवनामध्ये हरिविषयी नित्यनेम आहे. नाथ महाराजांच्या हरिपाठातलं एक प्रमाण आपल्या समोर सांगतो नित्यनेमाबद्दल. नाथ महाराज म्हणतात, अरे त्याच्यावर हरीची कृपा होते. कोणावरती? हरी कृपा होण्यात यावर, हरी कृपा होण्यात यावर. समर्पक असं प्रमाण दिलं. नित्य प्रेम भावे हरिपाठ काय. एवढा एक पॉइंट जरी आजच्या कीर्तनात लक्षात ठेवला तरी आपल्या जीवनाचा उद्धार होऊन जाईल. हरिपाठ म्हणणारे चिकार आहे, हरिपाठ म्हणणारे भरपूर आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे भरपूर आहे. माऊलीच्या सोहळ्यात जाणारे भरपूर आहे. आमच्या अक्कांच्या या महोत्सवासाठी उपस्थित राहणारेही भरपूर आहे. मला सांगा, कुठेच काही कमी नाही. 3-3, 4-4 एकर मोठा घंटीला लावणारे पण काही कमी आहे. ही सगळीची कृती केली जाते ना. नाथ महाराज म्हणतात, त्याच्या पुढचा शब्द आहे नित्यच्या पुढचा काय शब्द आहे? प्रेम भावे. जर प्रेम नसेल कुठल्याही, तुम्ही किती पारायण केले याला काही महत्व नाही. किती प्रेमाने केले, तुम्ही किती तास भजन म्हटलात याला अजिबात किंमत नाही. किती प्रेमाने म्हटला, तुम्ही किती कीर्तन केले त्यापेक्षा देवावरती किती भाव ठेवला, किती प्रेमाने केले, किती श्रद्धेने केले याला महत्व आहे. असतं का? प्रेमाने हे सगळं चालतं का? जर प्रेमाने चाललं असतं तर सगळे लोक देवत झाले असते. हे की प्रेमाशिवाय याला किंमत नाही. प्रेमाने भजन, नाकाविन मूर्ती, अर्थाविन मूर्ती वाचू नये.
एक माणूस म्हटला माझी मुलगी डबल एम झाली, म्हटले एका यमाला नाही भेटली. अनेक ठिकाणचे पाहुणे येतात परत जातात. मग समोरचा म्हटलं अरे डबल एम झाली तरी मग ती बुट गेली असेल, नाही नाही म्हटलं उंच ताळ आहे. म्हटलं मग लठ्ठ असेल, नाही नाही म्हटलं सडपातळ आहे. म्हटलं काय करत असेल, नाही 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 गोरीपान आहे. हा म्हटलं ती डबल एम झाली आहे, सडपातळ आहे, काळी पण नाही गोरी पान आहे, मग तिचं नाक कसं आहे. तो म्हटलं नाक तर नाही ना, सांगावं लागतं इथे नाक आहे. काय झाला भीती बत्ती जसं या धडामध्ये या शरीरामध्ये नाकाला किंमत आहे, जीवनामध्ये नाकाला किंमत आहे. दृश्य स्वरूपाचं नाक वेगळं आणि नाक या शब्दाचा अर्थही वेगळा. दृश्य स्वरूपाचं म्हणजे देखणं दिसणारं नाक, नाकाचे कसं तरी नाक आहेच ना, प्रत्येक माणसाला नाक असतं, त्याचं ते सर्दी झाल्यावर उपयोगात येतच. पण एक समाजामध्ये जगण्यासाठीच एक विशेष प्रकारचं नाक आहे. काही ना कळलं काही ना कळेल नंतर, बरोबर आहे. काही नाक पाहिजे की नाही माणसाला, नाहीतर मग आमच्या महिला मंडळी बांधता बांधता म्हणताच ना काय बोलते होस नाकाना, आहे का नाकाचा पत्ता. म्हणजे नाक नाही का त्या बाईला, नाक आहे पण कुठेतरी गद्दारी केलेली आहे. तसं भगवंताचं भजन करायचं ना, त्याच्यामध्ये प्रेम असतं. आणि मी सांगतो तुम्हाला नित्यनेम करायचं म्हणजे काही अवघड आहे का. अहो मोटरसायकलला किक मारताना रामकृष्ण हरी म्हणा ना, गेअर बदलताना रामकृष्ण हरी म्हणा ना. आता माझ्या बरोबर जे राहताना महाराज तुम्ही त्यांना विचारून घ्या, जर खड्डा आला की नैसर्गिक रामकृष्ण हरी मुखामध्ये येतो. ती सवय लावून घेतली मी दुसऱ्याला सांगण्यास, कारण स्वतः आपण केलं तर इतरांना सांगावं. नैसर्गिक सवय पाहिजे. माणूस रस्त्याने चालता चालता जर राम 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 म्हटला तरी त्याच्याकडून यज्ञ घडतो. असं करता का माणसं जनरली. दोन माणसं जर रस्त्याने चालले तर तिसऱ्याच चावडत चालतात. रामकृष्ण हरी म्हणणार नाही 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 म्हटलं ते त्यांनी असं करायला नको पाहिजे होतं, यांच्याकडे भगवा होता आणि भगवा कुशाल तिकडे जाऊन मिळाला. अरे बाबा तू तुझं रामकृष्ण हरी पण त्यांचं चाललेलं आहे, आपल्याला काय करायचं. जुने कीर्तनकार मोठे कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. एक यशोदा नावाची मुलगी, तिचे वडील आणि तिचे पती म्हणजे सासऱ्याचा जावई आणि मुलगी बरोबर चालले. हिवाळ्याचे दिवस होते, एकाचा गहू रस्त्याच्या कडेला पेरलेला होता. आता रस्त्याने चाललेले पालतस्त होते, यांना माहित नाही शेती कोणाची, काही यांचा त्या शेतीशी काही संबंध नाही, गावाशी काही संबंध नाही. तो सासऱ्याची आणि जावयाची चर्चा सुरू झाली. जावयाने सासऱ्याला विचारलं, म्हटलं मामासाहेब या गावाला किती पोते गहू होईल. सासरा म्हटलं 20 पोते होईल. जावई म्हटले नाही नाही, शेतकरी लोकांना कळत नाही, इतक्या चांगल्या दर्जाचा गहू आहे, 40 पोते होईल. सासरा म्हणायचा 40 पोते होईल, जावई म्हणायचा 20 पोते होईल. सासरा म्हणायचा 40 पोते होईल, जावई म्हणायचा 20 पोते होईल. आता मला सांगा गहू कोणाचा काही माहित नाही, जमीन कोणाची काही माहित नाही. पण तरण्या जावयाने म्हातारा सासरा उचलून टाकला, रस्त्यावरती घोसळला, पाठीचे कातडे निघायला लागले. त्यावेळेस ती यशोदा आली, आपल्या वडिलांना म्हणायला लागले आप्पा जाऊ द्या. मी म्हटले म्हणा ना 20 पोते होईल तर 20 पोते होईल. त्यावेळेस ते आप्पा म्हटले बाई येसू किती पाठ घासली तर घासू, पण 20 पोत्याचा तोटा कुठे सुसू. अशा लोकांना तुकाराम महाराज म्हटले बाबा अरे ही वाह्यात बडबड करण्यापेक्षा या बडबडीतून तुला काय मिळणार आहे, असं बोल की त्याच्यातून तुझ्या पाप काय असे बोल मान की त्याने पाप तुझे पाप सगळे नाहीसे होते. रामकृष्ण नामी मागे पावोरे, रामकृष्ण नामी मागे पावोरे,
तुकोबाराय म्हटले बाबा रामकृष्ण नामी मांडी पावळी तेने होई होळी पाप धुणी तुझ्या पापाची धुणी होईल पण तेव्हा रामकृष्ण नावाची ओळ मांडली तेव्हा असं करता का लोक रस्त्याने चालता चालता राम राम म्हटले तरी सगळे पाप नाहीसे होतात पांडवांचा यज्ञ चालला होता राजसूय यज्ञ मंडपामधली घंटा रोज वाजायची एक दिवस वाजलीच नाही पाचही पांडव नाराज झाले खचित झाले भगवान कृष्ण परमात्म्याचा धावा करायला लागले भगवान परमात्मा प्रगट झाले म्हटले बाबांनो तुमच्या यज्ञ मंडपाच्या बाहेर एक साधू महाराज बसलेले आहे ते क्षुधातूर आहे त्यांना भूक लागली जा त्यांना जेवण द्या धर्मराज निघाले साधू महाराजांकडे गेले त्यांच्या चरणावर बिंदी मस्तक ठेवलं श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत म्हटले महाराज चला आमच्या यज्ञ मंडपामध्ये भोजनासाठी साधू महाराज म्हटले असं नाही येणार 100 यज्ञाची पुण्य सामग्री पाहिजे धर्मराज परत आले पाचही पांडवांना एकत्र केलं आणि सांगितलं म्हटले अरे बाबा त्या साधू महाराजांना 100 यज्ञाची पुण्य सामग्री पाहिजे आहे म्हटले आपला एक यज्ञ पुरा होईना याला 100 यज्ञाची सामग्री यायची कुठून पाचही पतीला संकटात सापडलेले बघितले द्रौपदी मातेने तिलाच पतिव्रता म्हणतात कोणाला तिचे पती संकटात सापडल्यानंतर मदत करते ती खरी पतिव्रता नाहीतर अलीकडे कसं आहे पतीची खिशे भरलेले आहेत चंगळ आहेत तोपर्यंत पतिव्रता त्याचे पैसे संपले त्यावर काही बोलायचं नाही एकाचं नवीन लग्न झालं तसं प्रत्येकाचं नवीनच लग्न होतं म्हणा पण सध्याच्या काळामध्ये प्रामाणिक मुलगा होता मुलीला बघायलाच गेला नाही घरच्या माणसांनी पारख केली याने विवाह सोहळा संपन्न केला याला माहित नाही ती मुलगी कितवी शिकलेली काय शिकलेली पहिल्याच मुलाला त्या मुलीचे वडील तिला घेण्यासाठी आले आता सासऱ्यावरती इम्प्रेशन पडावं म्हणून हा त्या मुलीबरोबर इंग्लिश मध्ये बोलायला लागला सग आपले सासरे आले एक ग्लास पाण्याचा भरला त्यांना दिला आणि त्या स्वतःच्या नववधूला नवीन झालेल्या बायकोला सांगायला लागला म्हटलं अगे तुझे वडील आलेले एक काम कर 2 कप टी म्हणजे 2 कप चहा ठेव सर्व मराठीत बोलला असताना 2 कप चहा ठेव हा म्हटला 2 कप टी आता तिची इंग्लिशची कधीच भेट नव्हती ती म्हटली तूच कप टी नाही कप टी याला पतिव्रता म्हणत नाही द्रौपदी मातेने पाहिले की पतीला संकटात सापडलेले आहेत म्हटले काळजी करू नका मला तुकोबारायांनी सांगितलंय जर प्रत्येक पावलाला आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर प्रत्येक पावलाला यज्ञ घडतो राम म्हणता राम म्हणता पाऊला पाऊले द्रौपदी माता भगवान परमात्म्याचं नामस्मरण करीत 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 त्या साधू महाराजांपर्यंत गेली म्हटले महाराज चला आमच्या यज्ञ मंडपामध्ये भोजनासाठी साधू महाराज म्हटले असं नाही येणार 100 यज्ञाची पुण्य सामुग्री पाहिजे द्रौपदी माता म्हटली माझ्या घरापासून तुमच्यापर्यंत यायला 500 पावलं लागले आणि प्रत्येक पावलाला जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण असा नामघोष करत आले महाराज 100 यज्ञाची पुण्य सामग्री काढून घ्या 400ची मला परत करा साधू महाराज पटकन उठले
आणि द्रौपदीच्या मागे धावायला लागले. नेम करणं काही अवघड आहे का? तुम्हाला खरं सांगू का? नाथ महाराजांच्याच हरिपाठातलं एक प्रमाण देतो महाराज. नाथ महाराज म्हटले, बाबांनो, कोटी कोटी यज्ञ जरी केले त्यापेक्षा त्या कोटी यज्ञाच्या बरोबरीने तुम्ही एकदा जर अंतःकरणपूर्वक हरी म्हटले तर कोटी हरी नाम जपता हरी नाम जपता नेम असेल सदैव यज्ञ करण्याचा, कोटी यज्ञ करू द्या, पण जर अंतःकरणपूर्वक एकदा हरी म्हटले ना, एक ना हरी नाम जपता घडे. एकदा हरी म्हटले तरी तेवढं पुण्य नित्य नेम करणाऱ्याला मिळत असतं. याग केला नाही, हरीशिवाय दुसरा कुठलाही नेम जीवनामध्ये केला नाही. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया ज्ञानेश्वर महाराज म्हटले, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही. हरीशिवाय दुसरा कुठलाही नेम केला नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्याच भाषेत नित्य नेमाचं एक प्रमाण देतो तुम्हाला. ज्ञानोबराय म्हटले, भाव सोडू नका, संदेह टाकून द्या आणि रामकृष्ण नावाचा ताओ फोडा. भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. न सोडी रे भाव, टाकली रे संदेह हो. राम कृष्ण ताओ नित्य फोडे. नित्य म्हणजेच नित्य नेम. रामकृष्ण नावाचा नित्य ताओ फोडा. अरे तुकोबराने सुद्धा काय सांगितलं, माझ्या जीवनात मी कुठलाही दुसरा तिसरा नेम केला नाही. हाची माझा नेम आपल्याला सांगता येते. खरं सांगू तुम्हाला, चांगल्या कामाचे नियम माणसाच्या जीवनामध्ये असले पाहिजे. त्या माणसाला काहीच कमी पडत नाही. वैकुंठवासी किसनदेव अंचलगावकर एक दृष्टांत सांगायचे. एका बाईचा मुलगा उठला की सकाळी सकाळी खायला मागायचं. कुठंतरी कीर्तन तिने ऐकलं. म्हटले मुलावरती चांगले संस्कार घडले पाहिजे, त्याने रोज गंध लावला पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे. म्हणून त्याने सुरुवात केली. म्हटले बाळा, एक काम करायचं, उद्यापासून तुला मी असं खायला काही देणार नाही. सकाळी उठला की आपल्या गावातले जे कुंभार बाबा आहेत त्यांचं तोंड पाहून यायचं, त्यांनी गंध लावलेला आहे की नाही एवढं बघायचं. मुलगा म्हटलं सोपं आहे, 4 घरं पलीकडे जायचं, कुंभार बाबाचं तोंड पाहायचं. तो सकाळी उठला की बाकीचं काहीच नाही.
कुंभार बाबाच्या घरी जायचं. कुंभार बाबाची पूजा चाललेली असायची. घरी आला का सांगायचं आईला, आई आज बाबांचा गंध लावलेला होता, मोठा 3 एकर 4 गुंठे गंध लावलेला होता. आईला बरं वाटायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलं ना, आई आज पण बाबांनी गंध लावलेला होता मुंबई ते नागपूर. दिवाळीचा सण आला. पहाटेच कुंभार बाबा उठलेले एकाच्या शेतामध्ये माती आणण्यासाठी गेले. हा मुलगा सकाळी उठला आणि कुंभार बाबाच्या घरी गेला. म्हटले आजी कुठे गेले बाबा? त्या कुंभार बाबाच्या घरच्यांना सवय झालेली होती की हा बाबाचं दर्शन घेतल्याशिवाय, त्यांना भेटल्याशिवाय परत जातच नाही. म्हटले आमच्या शेतामध्ये गेला. त्या मुलाने विचार केला याचं तोंड पाहिलं नाही तर आई जेवायलाच द्यायची नाही. तो तसाच त्या शेतामध्ये गेला. योगायोगाने कुंभार बाबाने त्यांचं ते गाळो विहिरीच्या कडेवरती बांधलेलं होतं आणि विहिरीमध्ये माती खोदत होते. त्या दिवशी कुंभार बाबाचं नशीब पण उजाळलं होतं. काय उजाळलं होतं माहितीये? माती खोदता खोदता कुंभार बाबाला धनाचा अंडा सापडला. तितक्यात कुंभार बाबा वरती आले. वरतून त्यांनी एक पोतं मध्ये नेलं, विहिरीमध्ये गोणपाट नेलं. त्या पोत्यामध्ये तो धनाचा अंडा टाकणार. तितक्यात हा मुलगा विहिरीच्या कडेवरती गेला. म्हटलं हे हो बाबा. त्यांनी असं वरती बघितलं. वरती पाहिलं तर कुंभार बाबा म्हटलं आता काही खरं नाही. या मुलाने सगळं पाहिलं. कुंभार बाबा त्या मुलाला नाही बाबा थांब थांब थांब. म्हटलं नाही नाही बाबा मला जे पाहिजे ते मी पाहिलं. मुलगा पळायला लागला. याने काय पाहिलं? याने काय पाहिलं? कुंभार बाबाचं तोंड पाहिलं. कुंभार बाबा म्हटलं आता काही खरं नाही. त्याने धावपळीमध्ये त्या गोणपाट पोत्यामध्ये तो हांडा ठेवला. गाडावरती ते ठेवलं. मुलगा घरी जात नाही. तोच कुंभार बाबा त्या मुलाच्या घरी गेले. म्हटले ताई एक काम करा, याच्यातलं निम्म तुम्हाला ठेवा, निम्म मला द्या, पण गावात कुणाला सांगू नका. हे कशाचं फळ आहे? नुसता गंध लावलेला आहे की नाही एवढं बघितलं तरी अर्धा धनाचा अंडा मिळाला. मी म्हटलं रोज जे लावतात त्याला काही कमी पडेल? अरे हे तर दृश्य स्वरूपातलं घर आहे. ज्याच्यावरती सगळं झाडाचे पान हले ज्याची सत्ता, भगवान परमात्मा हे मोठं धन आहे. आणि तो भगवान परमात्मा जो नामस्मरण करतो ना त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. तो भगवान परमात्माच त्याच्याजवळ येऊन राहतो. लक्ष्मी वल्लभ दयाजवळ भगवान परमात्मा त्याच्याजवळ जातो. कोणाजवळ? जो नामस्मरण करतो त्याच्याजवळ. त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. विठ्ठल वसे तेथे देव सदा वसे तेथे देव सदा सर्व काळ करी ती निर्मळ नाम घोषित. त्याच्या नामाचं जयघोष चाललेलं असतं ना. भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती तेथे नारदानी उभा तेथे. हरी कथेची आवडी देवा. देवाला दुसरं आवडत नाही. कीर्तनाची गोडी देव निवडी. आपण तुमच्या सगळ्यांच्या पाठात एक प्रमाण देतो बघा. देवाला काय आवडतं माहितीये का? आवडे देवाचे ऐका देवा. आवडे देवाचे ऐका जिथं नामाचा उच्चार चालतो तिथं भगवान परमात्मा पण होऊन जातो. हे बघा तुम्हाला पुराणातली एक गोष्ट सांगतो. समुद्र मंथन झालं. त्या समुद्र मंथनामध्ये लक्ष्मी नावाचं रत्न निघालं.
त्या ठिकाणी अनेक लोक होते. दुर्वास ऋषींसारखे तपस्वी होते, पण ते वैराग्यशाली होते. शुक्राचार्यासारखे ज्ञानी होते, पण ते क्रोधायमान होते. शिबिराजासारखे दानशूर होते, पण दान मुक्तीला पुरेस नाही. ब्रह्मदेव इंद्रासारखे महात्मे होते, पण त्यांनी कामावरती विजय मिळवलेला नव्हता. इंद्रदेवासारखे देव होते, पण ते परावलंबी होते. कीर्तिवीर्यासारखे बलवान होते, पण ते काल यवनाच्या तडाख्यातून सुटलेले नव्हते. या सगळ्यांच्या मध्ये पवित्र असलेल्या भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये लक्ष्मीने हार घातला. लक्ष्मीला आपण होऊन देवाकडे जावं लागलं, पण जो नामस्मरण करतो ना, तो भगवान परमात्मा नामस्मरणाकडे आपण होऊन जात राहतो. नामस्मरण करण्याकडे लक्ष्मी वल्लभ दया करे. अहो महाराज, ठीक आहे, भगवान परमात्मा त्यांच्याकडे जातो, पण देव त्यांच्याकडे येण्याकरता ते असं कुठल्या देवाचं नामस्मरण करतात. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हटले की दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही देवाचं नामस्मरण करत नाही, त्या अभंगाच्या दुसरे चरण. नारायण हरी नारायण हरी नारायण हरी प्रश्न असा आहे की त्या लोकांनी ज्ञानोबरायांना असं काय विचारलं असेल कुठल्या देवाचं नामस्मरण घ्यायचं. जशी आजची परिस्थिती आहे तशीच त्या काळातली. आज किती बोलताय, किती मार्ग आहे. काही लोक जय जनार्दन म्हणतात, काही लोक जय बाबाजी म्हणतात, बरोबर. आमच्या निपाड तालुक्यातले काय म्हणतात, जय जनार्दन. आपल्या परिसरातले काय म्हणतात, जय बाबाजी. काही लोक म्हणतात गणी गणगणात पोते. ऐक मार्ग आहे, आपल्याला कोणावरती टीका नाही करायचं, हे चांगलं आहे, तुम्ही घ्या. काही लोक म्हणतात जय योगेश्वर. जय योगेश्वर म्हटलं म्हणजे आपण काय समजतो, हे स्वाध्यायवाले, बरोबर. गणगणात पोते म्हटले म्हणजे ते नानिकच्या मार्गांचे भक्त परिवार आहे. रामकृष्णाने म्हटलं की आपले वारकरी आहेत. तशीच जुन्या काळातली पद्धत होती. खूप मार्ग, खूप पंथ. समर्थाच्या सेवका वक्रबाही रामदास. हिवाळ्याचे दिवस असतात. आता लोक सगळे शेतामध्ये गेले. पूर्वीच्या काळात सगळे गावामध्ये होते. गळ्यात पेटी टांगलेली असतील. दिवस उगायला ते माशे गावात घुसतात. हत्तीच्या कानात जन्मले कानीपणात आणि उकिरड्यावर जन्मले बाबा गोरक्षनाथ. तुमच्या दारात आली नवनाथाची फेरी, मोसंब्याच्या बागामध्ये रानबुके धरी. हे सुद्धा भक्तच ना, आहे की नाही. काही भक्त असे, एक भक्ताची कथा अशी आहे. मोठ्या देवाचे भक्त आहे, मोठ्या देवाचे भक्त, अतिशय चांगल्या प्रकारचं दैवत आहे. पण या भक्तांनी खेळ केला. काय खेळ केला माहितीये, हे भक्त आधी पेतात आणि नंतर गातात. तुम्हाला वेगळं सांगतात महाराज. कीर्तनाच्या स्टेजवरती खोटं बोलतात, अजिबात खोटं बोलत नाही. गेला मला बसून लाल घड्यावर बसून मी लग्नाची
बन 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 हे सुद्धा भक्तच ना. हे कुठले भक्त? खंडेरायाचे भक्त. जसे आज हे पंत आहे तसे ज्ञानोबरायांच्या काळामध्ये सुद्धा होते. मग त्या लोकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगतात पण आम्ही कोणत्या मार्गाने जायचं, कुठल्या देवाचं नामस्मरण करायचं? ज्ञानेश्वर महाराज म्हटले दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही देवाचं नामस्मरण करायचं नाही. वेदांचं प्रमाण आहे, श्रुतीचं वचन आहे की एक नारायण परमात्म्याचं नाव हे सार आहे. वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप, एक भगवान परमात्म्याचं नाव सार आहे. अजून एक प्रमाण देतो. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण त्या भगवान परमात्म्याला गातात, त्याचं नामस्मरण करायचं. बोला. 18 पुराणे हरसी गा, 18 पुराणे हरसी गा, पुराणे हरसी गा, हरसी गा. शास्त्रकार 18 पुराणे हरीशी गातात. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. कुठल्या की 4 वेदांनी त्याचं वर्णन केलं, सर्व श्रुती त्याचं वर्णन करतात, सर्व पुराण त्याचं वर्णन करतात. अतुल शर्व भीमसा समयज्ञ हवीर हरी असं त्या प्रभूचं वर्णन आलेलं आहे. त्याचं नामस्मरण करायचं. कुठल्या देवाचं नामस्मरण करायचं? अरे त्या भक्त प्रल्हादाला त्याच्या बापाने हत्तीच्या पायाखाली तुडवलं तरी नारायण हरी नामोच्चाराच्या योगाने त्याला काही झालं नाही. त्या नारायणाचा नामोच्चार करायचा. ज्या भक्त प्रल्हादाला त्याच्या पित्याने डोंगराच्या कठड्यावरून लुटून दिलं तरी तो नारायण 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 करीत घरी पोहोचला. त्या नारायणाचं नामस्मरण करायचं. कुठल्या नारायणाचं नामस्मरण करायचं? उकळत्या तेलाच्या कढईमध्ये ज्या भक्त प्रल्हादाला त्याच्या पित्याने टाकलं, उलट ते थंड झालं पण प्रल्हादाला काही झालं नाही. त्या नारायणाचं नामोच्चार करायचं.